मेट्रोच्या कामाने उडवला कामठीचा अंधार. 33 केव्ही केबल तुटली. संपूर्ण परिसर रात्रभर काळोखात. कामठी शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान 33 केव्ही क्षमतेची भूमिगत वीज केबल तुटल्याने बसस्थानक ते जेपी नगर परिसर सोमवारी रात्री अचानक अंधारात बुडाला. रात्री सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हजारो नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला. घरातील दिवे बंद, दुकाने अंधारात आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तुटलेल्या केबलची पाहणी करून रात्रभर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे महावितरण मौदा विभागचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता कुलते आणि कामठी विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश राठोड स्वतः रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून होते. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला. मात्र याच दरम्यान अजनीगाव परिसरातील भूमिगत केबलमध्येही तांत्रिक बिघाड आढळून आल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. तेथेही युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून बिघाड पूर्णपणे दूर झाल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत होणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता सुरेश राठोड यांनी दिली. रात्रीला 9 वाजता 33 केव्ही उपकेंद्र ड्रॅगन पॅलेस उपकेंद्र यांचा जो 33 केव्ही लाईन आहे हा फॉल्टी झाल्यामुळे केबल फॉल्ट झाल्यामुळे सदर सप्लाय आपल्या ड्रॅगन पॅलेस सबस्टेशनवरून एक 10 ते 11 हजार कन्झ्युमरचे अफेक्टेड झाले होते. आणि माझी सगळी टीम, माझे सहाय्यक अभियंता, माझे जनिमित्र, आम्ही रात्रभर आपण दुसरा जो सोर्स होता आपल्याकडे उप्पलवाडी सबस्टेशनचा त्यावरून आपण 2दा घेण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव तो सुद्धा लोडिंगवर त्याचे जम्पर गेल्यामुळे तो इंटरप्शन झाला आणि आपण सकाळी 4-4:30 वाजता आपण पूर्ण कामठी शहराचं सप्लाय सुरळीत केलं. आणि मीनव्हाईल सोबतच आपण सगळ्या बाबीचं अवलोकन करून आणि 33 केव्हीचा जो केबल अंडरग्राऊंड केबल फॉल्ट झाला होता त्याचं लोकेशन डिटेक्ट केल्यानंतर सकाळी आपण त्याचंसुद्धा काम युद्धस्तरावर चालू केलं. आणि आता 5:30 वाजेपर्यंत आपलं काम पूर्णत्वास येणार आणि 6 वाजेपर्यंत आपलं सबस्टेशन नॉर्मल कनाड 220 केव्ही सबस्टेशनमधून चालू होईल. आणि मी सगळ्या कामठीवासियांचं महावितरणतर्फे जे काही आपल्याला काल जे घटना घडली त्याच्याबद्दल जे काही आपल्याला त्रास झाला त्याबद्दल मी महावितरणतर्फे दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील काळामध्ये आपल्याला अशी कोणतीही घटनाला समोर जाणार नाही आपण, आणि यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करूया. आणि आपण जे काल मला सहकार्य केलं कामठीवासीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो.